Oh
श्रीराधे श्रीराधे Hare
रामोप पांडुरंग जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकार की त्याची बंधू श्री चरण श्री गुरूंचे सारी तीर्थ धामा पके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपकी चरणों में। ऐसे नमन करुणी सगळा हरिकथा बोले बरोबरा बोला अज्ञान म्हणून आपुल्यावा चालवी सकळा नाम म्हणे काय माझी वाणी माणील संतांसी रंजवू चित्तासी आपुल्या माझी वाणी तुझी वर्णी गुण नाम ऐसी प्रेम काही का सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुमला देवा यावरी न करावा अघोर वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती एकची सकाळ तुझे नाही मंगळा वाचोनी उमटे नावानी अखंडची खाणी एकी राशी प्रस्तुत प्राप्त संगीताप्त स्थळी ईश्वर चिंतनासाठी निवडलेला अभंग देवमान्य तत्वदर्शी ज्ञानदर्शी वैराग्यदर्शी वैराग्याची मानबिंदू तत्वबिंदू मोक्षबिंदू श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आजच्या या दिवसाला साजेल सर्वांना आवडेल आणि सर्वांना कळेल असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार नितांत गरजेचा आहे तो म्हणजे असा अखिल त्रिलोक्याचे कवच कुंडल विश्ववंदनीय संत हृदय सम्राट श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला आपला हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातील अगदी पवित्र पावन पौराणिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या ज्या चक्रेश्वर प्रांताला शासनाने सुद्धा आणि पुराणाने सुद्धा मान्यता दिली असं हे आपलं चक्रेश्वर स्थान ज्याला आपण चाकण या तत्वाने संबोधित करतो अशा या पवित्र स्थानामध्ये असणाऱ्या मेदनकरवाडीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून वारकरी संप्रदायाचे आध्वर्य गुरुनामगुरु आदरणीय वैराग्य मूर्ती शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर आदरणीय बाबाश्रींच्या आशीर्वादाने आणि समस्त ग्रामस्थ मंडळींच्या तनाने मनाने आणि धनाने या ठिकाणी चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचा चतुर्थ दिवस माझ्याकडे आलाय। मी माझ्या जीवनातलं परम सौभाग्य समजते। खऱ्या अर्थात आपल्या वैदिक परंपरेमध्ये हा जो पर्वकाळ भगवान परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात की अर्जुना धूमो रात्रीस तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसं ज्योतिर षण्मासा उत्तरायणम। जानेवारीच्या मकर संक्रांती पासून संक्रांतीच्या नंतरच्या दिवसापासून
ज्या वेळेला सूर्य भगवान मकर राशीमध्ये प्रवेश करतात त्या मकर संक्रांतीपासून तर आषाढी वारी आणि गुरुपौर्णिमा होईपर्यंत आपल्या वैदिक परंपरेमध्ये हा जो 6 ते 7 महिन्याचा कालखंड आहे हा कालखंड उत्तरायणाचा मानला गेलेला आहे. आणि या उत्तरायणाच्या पर्व काळामध्ये जो कोणी साधना करतो, तपश्चर्या करतो, जप तप अनुष्ठान, देशाची देवाची धर्माची सेवा करतो, निश्चित रूपाने उत्तरायणा कालखंडामध्ये केलेली सेवा ही पर्व काळामध्ये 100 पटीने जास्त फलदायी आहे. आणि म्हणून संतांनी त्याचं उत्तर दिलं, साधला पर्वता भीष्माचार्यांना 51 दिवस शरपंजरीवरती पडावं लागलं. त्यावेळेला 5 पांडवांनी द्वारिकाधीश परमात्म्यासमोर पितामह भीष्माचार्यांना विचारलं, दादाजी आपण तर इच्छामरणी आहात आणि जो इच्छामरणी आहे त्याला बाणांच्या शय्येवरती दुःख सहन करण्याची आवश्यकता नाहीये. आपण आपला स्वतःचा आत्मा शांत का करत नाही? त्यावेळेला पितामह भीष्माचार्यांनी उत्तर दिलं, अर्जुन आत्ताचा जो कालखंड आहे ना हा दक्षिणायनाचा कालखंड आहे. आणि दक्षिणायनामध्ये गेलेला व्यक्ती, दक्षिणायनामध्ये केलेलं कार्य, दक्षिणायनामध्ये केलेलं कर्तृत्व हे फार काही यश कीर्ती प्राप्त करून देत नाही. आणि म्हणून पितामह भीष्माचार्यांनी दक्षिणायन समाप्त होण्याची वाट पाहिली आणि उत्तरायणाला आरंभ झाला. आणि ज्या कालखंडामध्ये उत्तरायणाला आरंभ झाला त्यावेळेला पितामह भीष्माचार्यांनी आपला 3.5 हाताचा नरदेह याच मृत्यू लोकामध्ये स्थानापन्न करून परलोकीच्या यात्रेला निघून गेले. अर्थात वैदिक परंपरेमध्ये 3.5 हाताच्या नरदेहाला मृत्यूचा कालखंड हा उत्तरायणामध्येच असला पाहिजे ही जर पारिदर्शिकता दिलेली आहे तर आपल्या त्याच वैदिक परंपरेमध्ये आपण जीवन जगत असताना जे काही सत्कर्म आहे, योग्य कर्म आहे, कुशल कर्म आहे, त्या कुशल कर्माची कर्तृत्वता आम्ही उत्तरायणामध्ये केली तर त्याचं फल आम्हाला अधिकस्यात अधिकम फलम त्या फळाची प्राप्ती होते. विठ्ठल आणि म्हणून हा जो पर्वकाळ आहे रामनवमी, हनुमान जयंती, आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसं नवरात्र धरतात, उपवास करतात, नवरात्रीचा उत्सव करतात. परंतु आपण कोणता करतो? तो करतो नवरात्रीचा करतो. परंतु चैत्र महिन्यातले जे नवरात्र आहे म्हणजे रामनवमीच्या अगोदरचे 9 दिवस आणि रामनवमी झाल्यानंतर हनुमान जयंतीच्या मध्ये असणारे जे दिवस आहेत या दिवसाचा, या महिन्यांचा, या नवरात्रांचा विशेष महिमा रामचरित मानस ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. तात्यायनी महामाये
महोत्सवामध्ये आम्ही जर जप तप अनुष्ठान उपवास केले तर निश्चितच आम्हाला भगवान परमात्म्याची कृपा होऊन आम्हाला त्या पर्व काळाचा लाभ होतो. विठ्ठल असा हा पवित्र पर्वकाळ श्री रामनवमी आणि हनुमंतरायांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं अतिशय सुंदर पर्व काळामध्ये हा पर्वकाळ साधला गेला. आणि याही वर्षी ग्रामस्थ मंडळींनी आणि आपल्या गावचे भूमिपुत्र आदरणीय हरिवती परायण संतोष ज्ञानोबा आगरकर आदरणीय काकाश्रींनी पुनश्च एकदा आमंत्रित केलं आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाने विनंतीला मान देऊन धर्माची सेवा देशाची सेवा वारकरी संप्रदायाची सेवा करत असताना पुनश्च एकदा अतिशय सुंदर मंदिरामध्ये सेवा करण्याचा योग आला. हे मी माझ्या जीवनातलं परम सौभाग्य समजते. विठ्ठल मागच्या वर्षी खऱ्या अर्थाने इथे येण्याचा योग माझे बंधू हरिवती पराई कृष्णा महाराज यांच्या माध्यमातून योग आला. या वर्षी ग्रामस्थ मंडळींनी पुन्हा आमंत्रित केलं आणि पुन्हा या ठिकाणी येण्याचा योगायोग आला. खऱ्या अर्थाने पवित्र स्थानामध्ये आणि योग्य जागेवरती आपण उभं राहिलो की याचा स्वाभिमान याचा आनंद एक वेगळा असतो. आणि तुम्हा सर्वांना पाहिल्यानंतर त्यातली त्यात पुणे जे फेमस फॉर लर्निंग, पुणे हे विद्येचं माहेर घर आहे आणि अशा पुणे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कीर्तनाच्या कथेच्या प्रवचनाच्या भजनाच्या हरिपाठाच्या सेवा असतात ना त्या ठिकाणी निश्चितच अंतःकरणाला आनंद प्राप्त होतो. का? कारण हा जो प्रांत आहे ना हा प्रांत ज्ञानोबा आहे आणि जगद्गुरु तुकोबा यांच्या मांडीवरती वसलेला आहे. विठ्ठल गुढी पाडव्याच्या दिवशी आम्ही प्रत्येक घरावरती ज्या गुढ्या उभारल्या, रामनवमीच्या दिवशी आम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीरामांचा जो पाळणा हलवला, प्रत्येक मंदिरामध्ये जी श्री रामचंद्र प्रभूंची नवमी असेल, हनुमान जयंती असेल, पाडवा असेल, प्रत्येकाच्या अंतःकरणातला जो आनंद आहे आपल्या आराध्य देवत्वाबद्दल सजादो बाग गुलशनसा सजादो बाग गुलशनसा अवध मेरा आणि वैदिक परंपरेला जतन केलेल्या युग पुरुषांमुळे आपल्याला प्राप्त झाला. आज या पर्व काळाला
लाख वर्ष झाले, 7,000 लाख वर्ष. घरामध्ये शेजारचा एखादा माणूस मृत्यू पावला, ज्याचा मृत्यू झाला, 6 महिन्यानंतर शेजारच्या व्यक्तीला जर विचारलं का हो तुमच्या शेजारी कोणीतरी वारलं होतं ना, शेजारी लहानपण घातलेलं आहे, तरुणपण घातलंय, म्हातारपण घातलंय, परंतु 6 महिन्यानंतर शेजारची व्यक्ती गेली आहे, त्या व्यक्तीचं नाव आठवायचं म्हटलं तरी माणूस 2 मिनिटं विचार करतो, हा आमची शेजारची ते की नाही ते 6 महिन्यापूर्वी गेले. का सामान्य व्यक्ती गेला तर 6 महिन्यानंतर त्याचं नाव आठवायचं म्हटल्यानंतर आपण 2 मिनिटं बुद्धीला ताण देतो, विचार करतो की कोण आहे ती शेजारची व्यक्ती. त्या शेजारच्या व्यक्तीचं आपल्याला नाव आठवत नाही. विचार करा, ज्यांच्या कर्तृत्वाला, ज्यांच्या कार्याला, ज्यांच्या समर्पणाला, ज्यांच्या धर्मतत्वाला 6 महिने नाही, 6 वर्ष नाही, 600 वर्ष नाही, 7,000 लाख वर्ष झाले. किती वर्ष? 7,000 लाख वर्ष. इतके वर्ष झाल्यानंतर सतयुगाची समाप्ती झाल्यानंतर त्रेतायुग, त्या त्रेतायुगामध्ये श्रीरामांचं अवतार कार्य झालं आणि त्याच अवतार कार्यामध्ये हनुमंतरायांनी आपलं कर्तृत्व केलं. सिया राम मैं सब जग जानी, करहु प्रणाम जोड़ी जुग पानी, पवन तनया संकट हरण, मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित हृदय बसहु सुलभूप. आज त्या त्रेतायुगाची समाप्ती झाल्यानंतर द्वापार युगाची समाप्ती झाल्यानंतर कलियुगाला आजही 7,000 लाख वर्ष झाले, परंतु आजही आपण त्या श्रीरामांना आणि हनुमंतरायांच्या धर्मतत्वाला विसरलो नाही. विठ्ठल. द्वापार युगामध्ये ज्या वेळेला राजमाता कुंती देवींनी 5 पांडवांना समर्पण शिकवलं, त्यावेळेला राजमाता कुंती देवींनी द्वापार युगामध्ये 5 पांडवांना श्रीरामांच्या कर्तृत्वाचे, आचरणाचे धडे दिले, त्यागाचे धडे दिले, समर्पणाचे धडे दिले आणि त्यानंतर कलियुगाला आरंभ झाला. 5 पांडवांचं निधन झालं, 5 पांडवांचं स्वर्गारोहण आणि स्वर्गारोहणानंतर ज्या वेळेला राजा परीक्षितींचं कर्तृत्व आलं आणि कलियुगाला आरंभ झाला. कलियुगामध्ये 300 वर्ष द्वापार युगाचा कालखंड चालला. त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य आले, अशोक सम्राट आले, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी या भारतवर्षामध्ये अधिराज्य गाजवलं आणि त्या अधिराज्यानंतर इसवी सन 300 मध्ये या ठिकाणी आदि जगद्गुरु शंकराचार्यांचा जन्म झाला आणि आदि जगद्गुरु शंकराचार्यांनी या भूमंडलावरती धर्माच्या स्थापनेला आरंभ केला. विठ्ठल विठ्ठल. आदि जगद्गुरु शंकराचार्यांनी वैदिक परंपरा समाजाला सांगितली. द्वापार युगाची समाप्ती झाल्यानंतर धर्म काय असतो, ज्ञान काय असतं, देवत्व काय असतं हे कोणाला माहिती नव्हतं. प्रलय झाल्यासारखी अवस्था झाली होती. आदि जगद्गुरु शंकराचार्य आले. आदि जगद्गुरु शंकराचार्यांनी धर्म जागा केला. ज्या प्रकारे ज्ञानोबाराय आपल्या तत्वामध्ये, आपल्या भावनेमध्ये म्हणतात, इवलेसे रोप लावियले द्वारी. माझ्या वडिलोपार्जित असणाऱ्या आदि जगद्गुरु शंकराचार्य असतील, व्यासजी असतील, व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकाराते वाट पुसतो. ज्ञानोबाराय म्हणतात की त्यांनी हे रोपटं लावलेलं होतं आणि आता त्याचा वेल आम्ही गगनाला घेऊन गेलेलो आहे. विठ्ठल. इसवी सन 1100 मध्ये ज्ञानोबारायांसारखे अवतारी महापुरुष आले. ज्ञानोबारायांनंतर इसवी सन 1200-1300 चा कालखंड आला आणि आपल्या वैदिक परंपरेला दृष्ट लागल्यासारखी अवस्था झाली. काय झालं? त्या ठिकाणी इसवी सन 1300 ते 1600 कालखंडामध्ये याच भारतवर्षामध्ये ब्रिटिशांचं, इंग्रजांचं आणि मुघलशाहीचं आक्रमण झालं. ज्या वेळेला अनेक प्रांतांनी या
भारतवर्षावरती आक्रमण केलं त्यावेळेला भारतीय परंपरा, वैदिक परंपरा, वार्षिक सण, वार्षिक परंपरा या धुळीस मिसळायला लागलेल्या आहेत. किती मिसळायला लागल्या? विठ्ठल विठ्ठल राहिले यज्ञ मोडिले कीर्तन पळाली ब्राह्मण दैत्या भेणे. ज्या ठिकाणी परंपरा, ज्या ठिकाणी धर्म, ज्या ज्या ठिकाणी वंश परंपरा चालू होत्या त्या त्या ठिकाणी अधर्म मातू लागले. किती अधर्म मातू लागला? राहिले यज्ञ मोडिले कीर्तन. 99% लोकांची एक समस्या आहे. 99% बसलेले जे श्रोते आहेत त्या श्रोत्यांची तक्रार आहे की ताई आम्ही प्रत्येक महाराजांकडून कथा कीर्तन ऐकतो, परंतु एखादा जो प्रसंग असतो तो प्रसंग आम्हाला वेगवेगळ्या रूपात ऐकायला मिळतो. म्हणजे कोणी अशा पद्धतीने प्रसंग सांगितला तर दुसरे वक्ता आल्यानंतर ते थोडा वेगळ्या पद्धतीने सांगतात. असं का आहे? त्याचं उत्तर आहे, दोष वक्त्यांचा नाहीये. आपले जे मूळ ग्रंथ आहे, मूळ परंपरा आहे, त्या मूळ परंपरांना झाशीची राणी, या राणीच्या महलामध्ये आपल्या वैदिक परंपरेच्या 7,000 ग्रंथांची थप्पी होती. ब्रिटिशांचा कालखंड आला आणि ब्रिटिशांनी आक्रमण करून आपल्या ऋषी मुनींनी जी मूळ ग्रंथांची स्थापना केलेली आहे त्या मूळ ग्रंथांना जाळून भस्म केलं. ज्या मूळ प्रत होत्या, रामकथेची मूळ प्रत, श्रीमद भागवत महापुराणाची मूळ प्रत, अशी जेवढे काही वैदिक परंपरा आहे त्या परंपरेच्या मूळ ग्रंथांना ज्या वेळेला ब्रिटिशांनी, इंग्रजांनी, आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही अशा आक्रमणकाऱ्यांनी आपल्या परंपरेची जाळपोळ केली, त्या कालखंडामध्ये काही ऋषी मुनी होते, विद्वान होते, जपी तपी होते. शेतामध्ये गेल्यानंतर एखाद्या माऊलीने एखादी गवताची पेंडी उचलली आहे, परंतु ती पेंडी उचलताना त्या पेंडीचा आळा सुटला आणि गवत जसं रानोरान पसरतं ना तसं आपल्या वैदिक परंपरेचे ग्रंथ पसरल्या गेले. त्या कालखंडातल्या ऋषी मुनी, जपी तपी, संन्यासांनी, युग पुरुषांनी एक एक पान जमा केलं, एक एक पान जमा करून पुनश्च त्या ग्रंथांची निर्मिती केली. विठ्ठल विठ्ठल. ज्या वेळेला मूळ प्रत जाळून भस्म झाल्या त्यावेळेला मग कुठला तरी विद्वान आला, कुठला तरी युग पुरुष आला, त्या युग पुरुषाने जेवढं आठवलं तेवढं लिहून ठेवलं. आणि म्हणून आपल्याला वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या वक्त्याकडून जेव्हा आपल्याला काही प्रसंग, एकच प्रसंग वेगवेगळ्या पद्धतीने ऐकायला येतो, हा दोष वक्त्यांचा नसतो, हा दोष आहे त्या आक्रमणकारांचा, ज्यांनी आपल्या परंपरेला जाळून भस्म केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल.
सुरुवात केली. हा प्रसंग मी का घेतेय, कारण हा पर्व काळ आपल्या सर्वांसाठी स्वाभिमानाचा आहे. पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थानापन्न झालेला विषय आहे. ज्या वेळेला मंदिरावरती आक्रमण झालं त्यावेळेला आपला संपूर्ण भारतवर्ष, भारतवर्ग हा घाबरून आपापल्या घरामध्ये जाऊन लपून बसला. आपल्या पूजा पद्धती करत असताना पूजेची पद्धती प्रत्येकाच्या घरामध्ये नव्हती. ज्या वेळेला निजामशाही, आदिलशाही, मुघलशाही या आक्रमणकारांनी जेव्हा मंदिरावरती आक्रमण केलं त्यावेळेला आपल्या पूर्वजांनी विचार केला की आपल्या परंपरेची, आपल्या आराध्याची पूजा आपण कुठे करायची, तर प्रत्येकाने आपल्याच घरात देवघर केलं आणि तेव्हापासून प्रत्येक घरामध्ये देवपूजा करण्याची पद्धती निर्माण झाली. विठ्ठल विठ्ठल परंपरा, जप, तप, सण, वार ज्या प्रकारे मंदिरामध्येच कीर्तन होतं ना, त्याच प्रकारे आपली रोजची सकाळ संध्याकाळची देवपूजा सुद्धा आपल्या वैदिक परंपरेनुसार मंदिरामध्येच होणं महत्वाचं होतं आणि ती अगोदर व्हायची. इतरत्र व्यक्तींना, इतरत्र धर्मीयांना सांगावं लागत नाही तुमची प्रार्थना काय, परंतु आपण आपल्या परंपरेमध्ये, आपण आपल्या मुलांना माहिती आहे का आपली प्रार्थना काय. तुम्ही म्हणाल की हो माहिती आहे ना, रामकृष्ण हरी, हरिपाठ ही आपली प्रार्थना आहे. ज्ञानेश्वरी वाचणं ही आपली प्रार्थना आहे. ज्ञानेश्वरी वाचणं ही आपली साधना आहे. हरिपाठ करणं ही आपली साधना आहे. परंतु ज्या पद्धतीने प्रत्येक धर्मामध्ये एकच प्रार्थना केली जाते ना, त्याच पद्धतीने आपल्याही वैदिक परंपरेमध्ये सर्वांची एकच प्रार्थना आहे, एकच प्रार्थना आहे. महाराष्ट्रातला घ्या, मुंबईतला घ्या, युपीतला घ्या, एमपीतला घ्या, काशीतला घ्या, अयोध्येतला घ्या, कुठेही जा आणि कुठल्याही वैदिक परंपरेतल्या आपल्या व्यक्तीला विचारा तुझी प्रार्थना काय आहे. महाराष्ट्रातला असेल तर तो काय म्हणेल, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. चला वृंदावनाला आपल्या धर्मातला व्यक्ती आपल्या व्यक्तीला विचारलं का तुमची प्रार्थना काय आहे, तो काय म्हणेल, राधे राधे बोलो, राधे राधे, राधे राधे बोलो, राधे राधे, राधे 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 श्याम मिला रे, राधे 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 कृष्ण मिला रे, राधे राधे बोलो, राधे राधे बोलो, राधे राधे. अयोध्येला जाऊया. अयोध्येतल्या एखाद्या भक्ताला विचारा तुमची प्रार्थना काय आहे, तो काय म्हणेल, राम सिया राम, सिया राम, जय जय राम, राम सिया राम, सिया राम, जय जय राम. चला काशीला जाऊया. काशीतल्या एखाद्या भक्ताला विचारा बाबा तुमची प्रार्थना काय आहे, तो काय म्हणेल, मेरा भोला भंडारी, मेरा भोला भंडारी. ज्या प्रकारे परधर्मातल्या कुठल्याही एखाद्या व्यक्तीला घ्या, त्यांची एकच प्रार्थना असते, गुडघे टेकवायचे, डोकं टेकवायचं वगैरे वगैरे वगैरे. दी जजमेंट सीट ऑफ श्री ज्ञानेश्वर महाराज या आपल्या वैदिक परंपरेच्या गादीवरती अन्य धर्माचं नाव घेण्याचा अधिकार एखाद्या एकनिष्ठ धर्माची सेवा करणाऱ्या व्यक्तीला नाहीये. म्हणून मी, तुम्ही समजून घ्या, तुम्हाला समजलंय. सांगायचं तात्पर्य, जगातल्या कुठल्याही परधर्मातल्या व्यक्तीला घेतलं त्याची एकच पद्धतीची प्रार्थना आहे. परंतु आपल्या वैदिक परंपरेमध्ये अयोध्येतला जय श्रीरामांची प्रार्थना करतो, वृंदावनातला कृष्ण ग्रंथाची प्रार्थना करतो, महाराष्ट्रातला पांडुरंग परमात्म्याची प्रार्थना करतो. मग तुम्ही म्हणाल की का हो ताई, मग जशी जगातल्या सगळ्यांची एकच प्रार्थना असते त्या पद्धतीने आपल्या वैदिक परंपरेची प्रार्थना नाहीये का? हो आहे ना. तीच प्रार्थना पद्धती इसवी सन 1300च्या अगोदर आपल्या वैदिक परंपरेमध्ये होत होती. काय आहे ती प्रार्थना? ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः स्थानि धर्माणि प्रथमान्यासन्नते गणाः
महिमानः सचन्तयत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो दधातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमिष्ठं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समुद्रपर्यायी स्यात् सार्वभौमः एकराळिति तदप्रेषः श्लोकोऽभिहितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्य वसन्गृहे आवीक्षितस्य कामप्रेम विश्वे देवा सदा सदैते ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ॐ तत्पुरुषाय विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ही आपली परंपरा ज्या पद्धतीने प्रत्येक धर्माची एकच प्रार्थना आहे त्या पद्धतीने आपल्या वैदिक परंपरेची ही एकच प्रार्थना आहे आणि प्रत्येकाने ती गायली पाहिजे. दुर्भाग्य असं आहे की अनेक लोकांचं आक्रमण जेव्हा झालं त्यावेळेला मंदिरातल्या प्रार्थना थांबल्या आणि मंदिरातल्या प्रार्थना थांबल्यामुळे आपल्या प्रत्येक घराघरामध्ये होत असणारी प्रार्थना ही प्रार्थना प्रत्येक जण विसरून गेले. विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाने घरामध्ये काय केलं, प्रत्येकाने घरामध्ये छोटीशी पूजा पद्धती चालू केली आणि मग त्या पूजेमध्ये भगवान श्रीराम असतील, पांडुरंग परमात्मा असतील, कृष्ण भगवान असतील, माता असेल, खंडोबा असेल, अशा अनेक देवतांची पूजा चालू केली. आता या पूजेमध्ये गोर गरिबांना सर्वसामान्य लोकांना संस्कृत प्रार्थना यायची का? नाही यायची. हरिपाठ कधी पाठ होतो महिलांचा? सार्वजनिक महिला जेव्हा हरिपाठाला बसतात त्यावेळेला त्यांचा हरिपाठ पाठ होतो. तुम्ही पुस्तक घ्याल आणि पुस्तक घेऊन जर हरिपाठ पाठ करायला लागले तर पाठ होतो का? नाही होत. ज्या वेळेला सगळे जण मिळून मंदिरामध्ये येतात, महिला भजनी मंडळ, आणि मंदिरामध्ये येऊन जेव्हा 2 महिने 3 महिने हरिपाठ म्हणतात त्यावेळेला सार्वजनिक म्हटल्यानंतर मग हरिपाठ पाठ होतो. असाच काहीतरी प्रसंग झाला. ज्या वेळेला अनेक प्रांतीयांनी आक्रमण केलं त्यावेळेला मंदिरातली प्रार्थना बंद झाली आणि घरामध्ये भोळ्या भाबड्या स्वरूपामध्ये लोकांनी रामकृष्ण हरी या साध्या भजनामध्ये नामचिंतनामध्ये आपली परंपरा चालू केली. याच्याही पेक्षा घाणेरडा काळ आला. किती काळ आला? इसवी सन 1600 मध्ये याच पुणे जिल्ह्यामध्ये एका महान विभूतीने अवतार कार्य केलं आणि त्या महान विभूतीने आपल्या खांद्यावरती देवाला घेतलं आणि आपल्या परंपरेला वाचवण्यासाठी, आपल्या देशाला वाचवण्यासाठी, आपल्या पूजा पद्धतींना जतन करण्यासाठी त्या महात्म्याने, त्या युगपुरुषाने प्रत्येकाच्या दारादारामध्ये जाऊन काय म्हणू लागले? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या
संकटाची वेळ येते ना, सगळे घुसतात, घाबरतात. परंतु आज या ठिकाणी जे मंदिर उभं आहे, या ठिकाणी जे टाळ वाजतात, मृदंग वाजतात, ही आपल्या जीवनामध्ये उदार झाले. उदार सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य या तीन गोष्टींना त्याग करून, या तीन गोष्टींचा त्याग करून या युग पुरुषांनी आपलं जीवन पणाला लावलं, प्राणाला लावलं. आणि हे युग पुरुष घराच्या बाहेर पडले आणि जे घाबरलेले होते ना, त्यांना सांगितलं घाबरू नका, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घरपोसोनी. अरे या दुष्ट राक्षसांनी मंदिरातली प्रार्थना बंद केलेली आहे ना, या दुष्ट राक्षसांनी मंदिरातली रामनवमी बंद केलेली आहे ना, या दुष्ट राक्षसांनी मंदिरातली हनुमान जयंती बंद केलेली आहे ना. एक काम करा, काय करा, हा देव घ्या आणि आतमध्ये, घराच्या आतमध्ये राहून प्रार्थना करा. त्यावेळेला काही सज्जन मंडळी बाहेर आली आणि तुकोबारांना प्रश्न केला, काहू तुकोबा, हा संपूर्ण राक्षसांचा काळोख अंधार मातलेला आहे आणि या अंधारा रात्रीमध्ये तुम्ही काय करताय? तुम्ही देवाला घेऊन तुम्ही रानोरान हिंडताय. हे दुष्ट राक्षस येतील आणि तुमचा वध करतील. त्यावेळेला तुकोबारांनी आपली भावना, आपलं मनोगत व्यक्त करत असताना महाराज म्हणतात की अरे जिसको राखे साईया मार सके ना कोई, बाल न बाता कर सके तो सब जग वैरी हो. या भूमंडलावरती संपूर्ण जग जरी वैरी झालं ना, परंतु ज्याचा रक्षक परमात्मा आहे, ज्याचा रक्षक देव आहे, देव राखे दया मारील कितीही वचका असेल, वर्चस्व असेल, तरी सुद्धा आमच्या पाठीमागे देव आहे. त्यावेळेला काही सज्जनांनी विचारलं, तुम्हाला काही अनुभव आहे का? आम्हाला काही पुरावा देऊ शकता का? समाजामध्ये जीवन जगत असताना, धार्मिक तत्वामध्ये जीवन जगत असताना लोक वाईट काम करत असताना पुरावा कधीच मागत नाही, पुरावा कधीच मागत नाही. परंतु ज्या वेळेला आम्हाला काहीतरी समाजासाठी, देशासाठी, धर्मासाठी काहीतरी चांगलं काम करायचं आहे, त्यावेळेला लोक आपल्याला पहिले पुरावा मागतात. तुमच्याकडे काही पुरावा आहे? त्या काळातले सज्जनांनी जगद्गुरु तुकोबारांना प्रमाण मागितलं, पुरावा मागितला. काहू तुकोबा, दुष्ट राक्षसांचं वर्चस्व झालं तरीही युग पुरुष कधी आपला धर्म थांबवत नाही, आपल्या धर्माशी कधी गद्दारी करत नाही. याचा काही तुम्हाला अनुभव आहे? तुकोबाराय म्हणाले, प्रत्येक जन्मामध्ये, प्रत्येक जन्मामध्ये जेव्हा जेव्हा झाले अवतार तुका त्याचे बरोबर. महाराज म्हणतात की जेव्हा जेव्हा देव अवताराला आलेत ना, तेव्हा तेव्हा त्या अवताराबरोबर मी देवाबरोबरच होतो. त्रेतायुगामध्ये ज्या वेळेला रावणासारख्या दुष्ट राक्षसांनी अधर्म मातवला होता ना, त्यावेळेला त्रेतायुगामध्ये श्रीरामांबरोबर अंगद म्हणून मी स्वतः काम केलेलं आहे, स्वतः कर्म केलेलं आहे. त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात की अरे जो देवाचा आहे, ज्याने देवाचा आधार घेतलेला आहे ना, असे कितीही जरी अधर्मी आले तरी सुद्धा धर्माचं वर्चस्व आणि धर्माची स्थापना झाल्याशिवाय राहत नाही. तेच महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात राम राज्य राम
तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये प्रमाण दिलं, पुरावा दिला आणि आपला अनुभव व्यक्त करत असताना महाराज म्हणतात की अरे बाबांनो, काळजी करू नका. त्रेतायुगामध्ये आत्ताचे जे राक्षस आहेत, तुकोबारायांनी त्या काळातला आपला अनुभव सांगितला. महाराज म्हणतात की आत्ताची जी मुघलशाही आहे ना, त्याच्याही पेक्षा दुष्ट राक्षस त्रेतायुगामध्ये होता रावण. ऐका, जास्त काही बोलणार नाही त्या विषयावरती मी, परंतु एक तत्व सांगेल. सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य या तीन गोष्टींचा आम्ही देखावा केला ना, तर आपली अवस्था ही दुष्ट रावणासारखी होते. जीवनामध्ये जगत असताना आतापर्यंतचा इतिहास आहे की ज्यांनी ज्यांनी सत्तेचा देखावा केला त्यांचं पतन झालंय. रावणाने सत्तेचा देखावा केला, रावणाकडे सोन्याची नगरी वगैरे वगैरे वगैरे. परंतु ज्या वेळेला या दुष्ट रावणाने सत्तेचा दुरुपयोग केला, त्यावेळेला रावणाचं पतन हे त्याच दिवशी निश्चित झालेलं होतं. संपत्ती, रावणाने आपल्या जीवनामध्ये प्राप्त केलेली जी संपत्ती आहे ना, ती संपत्ती रावणाची न्यायाने आणि नीतीने कमवलेली नव्हती. आपल्याला ज्ञात नसेल तर मी सर्वांना ज्ञात करून देते. रावणाचा सावत्र भाऊ, ज्याचं नाव आहे कुबेर, खऱ्या अर्थाने ही त्रिकुट नावाच्या पर्वतावरती वसणारी ही जी लंका नगरी आहे ना, हिला अगोदर नाव होतं अलकावती. ही अलकावती खऱ्या अर्थाने कुबेराची, त्याला त्याच्या पुण्याईने कष्टाने प्राप्त झालेली. परंतु हा दुष्ट रावण दुराचारी आतताई ज्या वेळेला तपश्चर्या करून शक्ती आणि बळ प्राप्त केलं आणि आपल्याच सावत्र भावाच्या कानाच्या पाठीमागे एक तमाचा मारला आणि कुबेराला त्या ठिकाणावरनं हकलून दिलेला आहे. आता ही जी अलकावती आहे, या अलकावतीला रावणाने नाव दिलं लंका नगरी. ज्या वेळेला संपत्ती आमच्या कष्टाची नसते, आमच्या न्यायाची नसते, नीतीची नसते, त्या दिवशी आम्ही समजून घेतलं पाहिजे की आमच्या पतनाला त्या दिवसापासून प्रारंभ झाला. एक वाक्य मी नेहमी वापरत असते की जीवनामध्ये कष्टाच्या पैशांचा खळखळाट जरूर असावा. पैसा कमवणं हे पाप सांगितलेलं नाहीये. पैसा म्हणजे लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी याचा उपयोग आम्ही जर दुर्व्यवहार केला तर त्याचं नाव पैसा होतो. परंतु त्या लक्ष्मीचा उपयोग आम्ही जर सद्विचाराने केला तर आम्ही त्याला लक्ष्मी म्हणतो. परंतु त्या लक्ष्मीला कमवत असताना, आम्ही जर पैसा कमवत असताना आम्ही जर कष्टाचा, न्यायाने आणि नीतीने जर कमवला तर त्या पैशांचा खळखळाट जरूर असावा. परंतु कष्टांच्या खळखळाटाबरोबर आपल्या खिशामध्ये असणाऱ्या लक्ष्मीमध्ये कोणत्याही जीवाचा तळतळाट हा कधीच नसावा, कधीच नसावा. आयुष्यामध्ये दुसऱ्याकडून लुबाडलेलं धन, आयुष्यामध्ये दुसऱ्याकडून होरपळून घेतलेलं धन ही कधीही आयुष्यामध्ये आमच्या जीवनाचा उद्धार करत नाही. म्हणून आम्हाला संतांनी सांगितलं, पैसा घेणं किंवा पैसा देणं हे पाप सांगितलेलं नाहीये. आपल्या वैदिक परंपरेमध्ये एक देवता आहे, दत्त भगवान. दत्त भगवंताच्या हातामध्ये काय आहे? पात्र आहे. काय? झोळी आहे. झोळीमध्ये काय टाकतात? झोळीमध्ये ज्ञान नाही, झोळीमध्ये मागितलेली भिक्षाच टाकतात. मागणे आणि कमावणे हे पाप सांगितलेलं नाहीये, परंतु तुम्ही कुठल्या मार्गाने कमावताय आणि तुम्ही कोणाला मागताय याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. विठ्ठल मला आज एक आवर्जून विषय आला म्हणून मला ही गोष्ट सांगावीशी वाटते. इथे कोणाचं स्वार्थाने कौतुक केलं जात नाही. आदरणीय संतोष भाऊंच्या घरी आज फराळाचं करत असताना, एकादशीचं फराळाचं करत असताना मागच्या वर्षी घाईघाईमध्ये वेळ झाला. घाईघाईमध्ये घरामध्ये व्यवस्थितरित्या शांततेने पाहण्यात आलं नाही. आज थोडं लवकर आलो. अतिशय आदरणीय भाऊंच्या सौभाग्यवती आदरणीय वहिनींनी अतिशय सुंदर फराळाचं केलं होतं. फराळाचं झालं आणि अचानक लक्ष जेव्हा माझं देवघराकडे गेलं, त्यावेळेला इतकं सुंदर देवघर बांधलेलं आहे, इतकं सुंदर देवघर आहे की त्या देवघराला दृष्ट लागेल इतकं सुंदर संतोष भाऊंचं देवघर आहे. सांगायचं तात्पर्य, जीवनामध्ये जगत असताना संपत्ती
करतायत या गोष्टी खूप अवलंबून आहे. ज्या वेळेला मी त्यांचं मंदिर पाहिलं त्यावेळेला मला मनोमन इतका आनंद झाला की माझ्या कीर्तनाची संत सेवा अशा व्यक्तीकडे आहे की ज्याने घरामध्ये जेवढ्या सुविधा निर्माण केल्या त्याच्याही पेक्षा 100% सुविधा त्यांनी आपल्या धर्मासाठी आणि देवासाठी निर्माण केल्या. विठ्ठल मला आदरणीय भाऊ म्हणले की माझा 5 मजली बंगला आहे कुठे, असू द्या हरकत नाही, प्रारब्धाने मिळालंय, पुण्याने मिळालंय, परंतु मिळालेली संपत्तीचा उपयोग आम्ही काही हिस्सा धर्माला, काही हिस्सा आम्ही देशाला, काही हिस्सा आम्ही देवाला समर्पित केला पाहिजे. ऐका, हा जो दुष्ट रावण आहे ना याची संपत्ती कुमार्गाची तर होतीच होती, परंतु याच्या संपत्तीचा हिस्सा हा धर्मासाठी आणि त्या काळातल्या त्रेतायुगासाठी खर्च झाला नाही. आणि तिसरं तत्व आहे सौंदर्य. रावणाचं सौंदर्य इतकं मोठं होतं की रावणाला एक मुख नव्हतं, रावणाला 10 मुख होती. रावणाची विद्वत्ता ऐकायची झाली तर रावण हा 10 तोंडाने महादेवांची पूजा करायचा. जटाटवी गलज्वल प्रवाह पावित स्थले गले बलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिका डमट 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 निनाद गजमर्वयं चकार चंड तांडवं कणोतु न शिव शिवं जटाकटाः सप्रम भ्रमन् निलिम्पणिर्झरी विलोलवी चिवल्लरी विराजमान मुद्गणी धगत 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 ज्वलल ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं नमः. हे रावणाचं सौंदर्य होतं. परंतु ज्या वेळेला सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य या 3 गोष्टी जर आम्हाला प्रारब्धाने मिळाल्या ना आणि त्या गोष्टींचा जर दुरुपयोग झाला तर अवस्था रावणासारखी होते. कशा प्रकारे की श्रीरामांना म्हणावं लागलं की जानकी, हा त्रेतायुगातला हा जो राम अवतार आहे ना, हा राम अवतार रावणासारख्या दुष्ट राक्षसाचा वध करण्यासाठी झाला आहे. विठ्ठल विठ्ठल. साक्षात भगवान परमात्म्याने म्हणावं की मी त्याला मारण्यासाठी अवताराला आलोय, याच्यापेक्षा त्या राक्षसाचं दुर्भाग्य काय असेल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की अरे बाबांनो, कलयुगामध्ये असे रावणासारखे कितीही आतताई आले, कितीही दुराचारी आले, तरी सुद्धा त्यांचा वध, त्यांचा विनाश हा निश्चित ठरलेला आहे. ज्या प्रकारे भूवरी रावण वध झाला. चला द्वापारयुगाकडे येऊया. द्वापारयुगामध्ये सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य या 3ही गोष्टी कौरवांकडे होत्या. परंतु सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य या 3ही गोष्टींचा कौरवांकडून दुरुपयोग झाला आणि परिणाम काय झाला. द्वारिकेचा राणा द्वारिका नगरीचा राजा कृष्ण भगवान जेव्हा हस्तिनापुरामध्ये आले ना, त्यावेळेला कृष्ण भगवंताने सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य असणाऱ्या हस्तिनापुरामध्ये भोजन प्राशन केलं नाही. विदुरा घरच्या भक्षणी कन्या, विदुरा घरच्या भक्षणी कन्या परमानंदी
आंधळ्या धृतराष्ट्राचं साम्राज्य इतकं होतं की तो आपल्या सर्वात मोठा मुलगा असणाऱ्या दुर्योधनाला घाबरायचा. सत्ता, संपत्ती, सौंदर्य या तिन्ही गोष्टींचा द्वापार युगामध्ये दुरुपयोग झाला आणि परिणाम असा झाला की भगवान परमात्म्याने जो मार्ग, जी बाजू निवडली ना, ती बाजू होती त्याग आणि समर्पण देणाऱ्या 5 पांडवांची. ज्ञानदैव म्हणे व्यासाची खुणा द्वारिकेचा राणा पांडवा घरी. चला कलियुगामध्ये या. कलियुगामध्ये ज्या वेळेला हे अतताई दुष्ट राक्षस आले ना, त्यावेळेला आपला धर्म कुठेतरी लोप पावला आणि लोप पावलेल्या धर्माला पुनश्च एकदा प्रतिसाद देण्यासाठी, करण्यासाठी साक्षात तुकोबाराय, ज्ञानोबाराय अवताराला आले आणि ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबारायांनी आम्हाला कलियुगामध्ये हे सिद्ध करून दिलं. झाले राम राज्य काय सांगितलं की तो काळ गेलाय आणि आता चांगला काळ आलाय. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात राम राज्य राम प्रजा लोकपाळ एकची सकाळ दुजे नाही घाबरण्याचं कारण नाही. आणि म्हणून जाता जाता 4 चरणावरती मला या ठिकाणी बोलायला वेळच नाहीये. आणि पहिली गोष्ट का बोलावं, नभंगे ते अभंग तुका झाला पांडुरंग, एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. आतापर्यंत मी जे बोलतीये ना, ते अभंगाच्या पहिल्याच शब्दावरती बोलतीये. राम, ज्याच्या पाठीमागे राम आहे ना, त्याला या भूमंडलावरती कुठल्याच राक्षसाला आणि कुठल्याच विकृत बुद्धीला घाबरण्याची गरज नाहीये. म्हणून जाता जाता मी 10 मिनिटं सर्वांना एक संदेश देते. आजकाल 100% लोक म्हणतात की आजकाल आता काळ फार बदलला, विकृत लोक आली, विकृत बुद्धी आली, राक्षस आले, दुष्ट आले. प्रत्येक क्षेत्रामध्ये दूषित वातावरण झालंय. मी सर्वांना सांगेन की तुम्ही त्या वातावरणामध्ये राहू इच्छिता म्हणून तुम्हाला वाटतंय की वातावरण फार दूषित झालं. आता पुण्यामध्ये घडलेली एक घटना आहे की एका महिलेने मोबाईल वरती विकृत गोष्टी ऐकून तिच्या मनावरती तिने इतका परिणाम केला. विकृत गोष्टी म्हणजे काय? मोबाईल वरती झालेल्या हत्या, मोबाईल वरती झालेले ऍक्सिडेंट, मोबाईल वरती चालू असलेले धर्माबद्दल, देवाबद्दल जे काही चुकीच्या प्रथा, परंपरा, या सगळ्या गोष्टींचा तिच्या मनावरती इतका परिणाम करून घेतला तिने. त्या वातावरणामध्ये ती इतकी राहिली की तिने स्वतःला गळफास लावून घेतला आणि चिठ्ठी लिहून ठेवली की आता या दूषित वातावरणामध्ये मला राहण्याची इच्छा नाही आहे. याचा अर्थ असा नाहीये की जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबारायांचं अस्तित्व संपलंय. कितना पाप है जगत में अंदाज से बाहर चला है संतों का पूर्ण तो आज तक नीचे ना ढला. जग नाही बदललेलं, धर्म हा ग्रसित नाही झालेला, तुम्हाला त्या वातावरणामध्ये राहण्याची सवय झाली आहे. सोशल मीडियावरती अशा काही गोष्टी जेव्हा येतात त्या वातावरणापासून बाजूला जायला शिका. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, करणारे करतात, बोलणारे बोलतात, जगणारे जगतात, परंतु ज्या वेळेला याचा परिणाम आपण आपल्या वाणीने करतो, आपण त्याची निंदा करतो, त्यावेळेला तो दोष परिपूर्ण आपल्याला लागत असतो. आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की समाजामध्ये धर्माची स्थापना करत असताना आणि त्यातली त्यात आपल्या वैदिक परंपरेमध्ये आपण जगत असताना आपल्या आजूबाजूला जी वाईट माणसं आहेत त्या वाईट माणसांना मागे
आत्मसात करा. सगळ्यात पहिलं नाव मला जर घ्यायचं झालं तर आत्ताच्या या प्रसंगानुसार, या विषयानुसार मी नाव घेईल आपल्या भारत देशाच्या राष्ट्रपती परमश्री परम विदुषी आदरणीय श्री द्रौपदी मुर्मू. राष्ट्रपती सर्वांना माहिती, सर्वांनी मोबाईल वरती पाहिले, सगळेजण टीव्हीला पाहताय. आदरणीय द्रौपदी मुर्मूंना पत्रकारितेमध्ये एका पत्रकाराने प्रश्न केला की मॅडम, आपण या देशाच्या राष्ट्रपती आहात, परंतु तुमची जी पर्सनॅलिटी आहे, तुमचं जे साधेपण आहे, ते साधेपण तुमच्या पदाला शोभत नाही. कारण आदरणीय द्रौपदी मुर्मूंचा जो रंग आहे ईश्वराने दिलेला, त्यांचं जे सौंदर्य आहे ते त्यांनी झाकून ठेवलंय, देवाने झाकून ठेवलंय. त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे संपत्ती आहे. त्यावेळेला तो पत्रकार आदरणीय द्रौपदी मुर्मूंना म्हणाला की मॅडम, एवढं मोठं पद तुमच्याकडे आहे, तुम्ही या देशाच्या राष्ट्रपती आहात, परंतु तुमची जी पर्सनॅलिटी आहे ना, ती पर्सनॅलिटी त्या पदाला न शोभणारी आहे, असं भारतातल्या काही लोकांचं म्हणणं आहे. त्यावेळेला आदरणीय द्रौपदी मुर्मूंनी दिलेलं जे उत्तर आहे, ते उत्तर या महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेनं आपल्या जीवनामध्ये आत्मसात करण्यासारखं आहे. आदरणीय द्रौपदी मुर्मू म्हणतात की पत्रकार, कदाचित भगवान परमात्म्याने जर मला इतका काळा रंग दिला नसता तर कदाचित मी या देशाचे राष्ट्रपती झाले नसते. आयुष्यामध्ये जितक्या गोष्टी झाकून ठेवाल, जितकं सौंदर्य, संपत्ती आणि सत्ता, आपलं मोठेपण जेव्हा आपण झाकून ठेवतो ना, त्यावेळेला आपल्याला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी या जगातली कोणतीच ताकद आपल्याला रोखू शकत नाही. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की कोण म्हणतं की या जगामध्ये धर्म टिकलेला नाहीये, कोण म्हणतं की या जगामध्ये वैदिक परंपरा धुळीस मिसळली आहे, कोण म्हणतं की या जगामध्ये संत वाङ्मयाची परंपरा धुळीमध्ये गेलेली आहे. बिलकुल नाही. आजही आळंदीला या, आदरणीय परमपूजनीय सद्गुरू गुरुवर्य कुरेकर बाबांचं दर्शन घ्या आणि तिथे 5 मिनिटं बसा. तिथे बसल्यानंतर तुम्हाला कळेल की वारकरी संप्रदायाची किती मोठी ताकद आहे. विठ्ठल पंढरपूरला जा, 4 महिने चातुर्मास करा. तुम्हाला चांगल्या लोकांचं, वाईट लोकांचं ऐकण्याची इच्छा नाहीये ना, तुम्ही या वातावरणामध्ये राहताय ना, तुम्हाला इकडून ऐकायला येते, तिकडून ऐकायला येतं, हे वाईट झालं, तो चांगला झाला, त्याने असं केलं, याने असं केलं. या वातावरणामध्ये राहू नका. या वातावरणाच्या बाहेर पडा आणि चांगल्या लोकांच्या सानिध्यात या, चांगल्या लोकांच्या संगतीत या. चांगल्या लोकांच्या संगतीत जर आपण गेलो ना, नक्कीच आपल्याला ही अनुभूती येईल की नक्कीच ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, भगवान श्री रामचंद्र प्रभू, गोपाल कृष्ण परमात्मा, पंढरीश पांडुरंग परमात्मा, आजही त्यांचं त्या देवत्वाचं अस्तित्व आहे. गॉड इज वन. परमात्मा एक आहे. गॉड इज ग्रेट. परमात्मा थोर आहे. आय लव्ह दी गॉड, लव्ह इज गॉड. आम्ही देवावरती प्रेम केलं पाहिजे आणि देवावरती आम्ही जर प्रेम केलं तर देव मजबूर होतो आपल्यावरती प्रेम करायला. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून समोर बसलेला मी म्हणेल की 100% समाजाचा प्रश्न आहे की हे सगळं काय चाललंय, हे जे चाललंय ते सगळं काय चाललंय. आजकाल भिकाऱ्याच्या हातामध्ये सुद्धा अँड्रॉइड मोबाईल आहे. भिकाऱ्याला सुद्धा प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीची माहिती आहे, कोणी काय केलंय आणि कोण काय करतोय. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, या सगळ्या गोष्टींपासून लांब जा, या सगळ्या गोष्टींपासून दूर व्हा. याच्यापेक्षा एक वेगळंच जग आहे आणि त्या जगाचं नाव आहे धर्म. धर्म विश्वस्थो जगत प्रतिष्ठा, धर्म रक्षन्ति रक्षितः. तुम्हाला वाईट लोकांचं ऐकायला येतंय ना, मी म्हणेन की पंढरपूरला जा आणि 4 महिने गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर, गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर या महात्म्यांच्या मुखातून धर्म ऐका. यांच्या मुखातून धर्म ऐकला की मग तुम्हाला कळेल की आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनही संतांची परंपरा जतन आहे आणि अबाधित आहे. विठ्ठल आपली अवस्था काय झालेली आहे सगळ्यांची. ही जन्मेसिटी ऑफ श्री ज्ञानेश्वर महाराज, मी वाईट शब्दांनी नाही परंतु मवाळत्या शब्दांनी मी आपल्या सर्वांचं मन थोडंसं
जाग करेल. आपल्या सगळ्यांची जी अवस्था आहे ना, ती अवस्था काय झालेली आहे माहिती आहे? सगळ्यांची विषय विषाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. मोबाईल घेताना जेव्हा जेव्हा कोणाची तरी हत्या, काहीतरी असं काहीतरी जेव्हा दूषित येतं ना, ते आपल्या कानाला ऐकायला आपल्याला फार गोड वाटतं, इंटरेस्ट येतो आपल्याला. परंतु त्या गोष्टी सत्य आहेत का, त्या गोष्टी असत्य आहेत का, याची साक्षीदार सुद्धा आपण नसतो. परंतु सांडाळ चौकटीमध्ये बसून आपल्याला माहित नसलेल्या गोष्टींना आपण काहीतरी कमेंट करत असतो. आपण आपल्या वाणीला खराब करतो, आपण आपल्या तोंडाला खराब करतो. आणि ज्या ज्या वेळेला या वाणीने आपण काहीतरी अबद्ध बोलतो ना, त्या पद्धतीने आपली बुद्धी आणि आपलं जीवन दूषित होतं. आणि म्हणून धर्मशास्त्राने सांगितलं की जीवनामध्ये जगत असताना चांगल्या गोष्टींची संगती करा, चांगल्या गोष्टींचा सहवास करा. सहवास केला तर निश्चितच तुम्हालाही एक अनुभूती येईल. राम राज्य राम प्रजा लोक, एक अनुभूती रामनवमी हनुमान जयंतीच्या पर्वाला. असं उदास काहीतरी कुणीतरी गेल्यासारखं, आपल्या घरातलं कुणीतरी गेलंय अशी लोक बसलेले असतात. चिंता वाटते, काळजी वाटते. कालच मी मुंबईवरनं कथेवरनं आले. चेंबूरला माझी रामकथा होती आणि त्या ठिकाणी इतका आनंद घेतला लोकांनी. त्यावेळेला त्या लोकांनी सांगितलं की ताई, मुंबई प्रांतामध्ये प्रत्येक क्षेत्रातला व्यक्ती आहे, परंतु कोण काय करताय शहरातली लोक त्याच्याकडे लक्ष देत नाही. मला काय करायचंय, तो काय करतोय किंवा त्यांनी काय केलंय, समोरच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आणि आपला अनमोल वेळ खर्च करण्यापेक्षा मला काय करायचंय, माझ्या मुलाला काय करायचंय, या ध्येयाची गाठ बांधा आणि मग आयुष्य जगा. आपल्या मस्तीमध्ये आपण आयुष्य जगलो ना, आपल्याला जगातला प्रत्येक व्यक्ती राममय झाल्याशिवाय दिसणार नाही. आणि म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाने, वैदिक परंपरेने आपल्याला हेच सांगितलं की समोरच्या व्यक्तीमध्ये तुम्ही त्याचे वाईट दोष बघण्यात अर्थ नाहीये. तुम्ही तुमचा वेळ वायाला घालवू नका. वि म्हणजे विश्वास, ठ म्हणजे ठसलेला, ल म्हणजे ज्याचा कधीही लय पावत नाही, अशा विठ्ठलाचं नामस्मरण करून आपल्या जीवनाला धन्य करा. म्हणून सर्वांनी 2 हात उंच वरती करायचे आहे. विठोबा रखुमाई, सकळ दुजे नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, आपली नजर बदला, आपली दृष्टी बदला. बऱ्याच वेळेला प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर धर्माची सेवा करत असताना, वारकरी संप्रदायाची सेवा करत असताना 100% लोकांची अनुभूती येते. लोकांचे चेहरे सांगत असतात प्रश्न, आणि त्या प्रश्नांची उत्तरं देणं हे आजकाल अतिशय महत्वाचं आहे.
म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, वाईट विचारांपासून बाजूला तुम्हाला कोणी घेऊन जाणार नाही, तुम्हाला स्वतः जावं लागेल. तुम्ही जर वाईट रावण वृत्तीपासून बाजूला गेलात ना, तर तुम्हाला राम दिसल्याशिवाय राहणार नाही. आजही या धर्म मंडपामध्ये, या गावामध्ये राम राज्य राम प्रजा लोकपाळ एकची सकळ दुजे नाही. तो त्या जातीचा, तो त्या पंथाचा, तो त्या धर्माचा ही भावना नाहीये. आजही इथे श्रीराम आहे, आजही इथे पांडुरंग परमात्मा आहे. फक्त वेळ आहे तुमची दृष्टी बदलण्याची. तुमची दृष्टी बदला, या समाजाची सृष्टी बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यासाठी तुकोबारायांनी सांगितलं, फक्त तुम्हाला एक करावं लागेल. मंगळा वाचवणे उमटे नावानी, अखंडाची खाणी एकी राशी. निंदा करायचं थांबवा. काहीतरी पाहिलं, कुठेतरी कोणाचं तरी ऐकलं की लगेच त्याच्यावरती काहीतरी व्याख्याता करायची, बिलकुल नाही. आपण तिथे होतो का? नाही ना. आपण त्याचे साक्षीदार आहोत का? नाही ना. त्या व्यक्तीचा आणि आपल्या रक्ताचा संबंध आहे का? नाही ना. ती व्यक्ती आपल्या नात्यातली लागते? नाही ना. मग ज्या व्यक्तीचा आणि आपला, ज्या व्यक्तीच्या करिअरचा आणि आपल्या करिअरचा जर काहीच संबंध नाहीये, मग त्या व्यक्तीचं नाव का घ्यायचं? त्या व्यक्तीची निंदा का करायची? आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की मंगळा वाचोनी उमटे नावानी, अखंडाची खाणी एकी राशी. जोडले हे स्वामी ठावा ठाव देवा, करावा तो हेवा कोणा अंगे. अंतःकरणामध्ये हेवा, द्वेष, मत्सर, तर्क, कुतर्क या गोष्टींना बाजूला सरा. निश्चितच तुकोबाराय म्हणतात की आजही या धर्म मंडपामध्ये तुका म्हणे अवघे धुमधुमले देवे, उरले ते गावे हेची आता. आजही आपल्याला हनुमंतराय भेटतील, आजही आपल्याला भगवान श्रीराम पांडुरंग परमात्मा भेटतील. फक्त वेळ आहे आपल्याला नामदेवराय होण्याची, वेळ आहे आपल्याला अंगद सारख्या एका भगवत भक्ताची. म्हणून जाता जाता सर्वांना हात जोडून विनंती करते, पुराण, वैदिक परंपरा, अध्यात्म आणि आध्यात्मिक विचारधारा याच्यापेक्षा वैदिक परंपरेच्या माध्यमातून लोक जागृतीच्या विचारांची आता नितांत गरज आहे. आणि म्हणून मी जाता जाता सर्वांना हात जोडून अभंगाचा शेवटचा सिद्धांत सांगून जाते. शब्द में कुछ नहीं होता, शब्द में कुछ नहीं होता. या ठिकाणी उभं राहून मी इकडच्या तिकडच्या थोताड गप्पा गोष्टी सांगितल्या असत्या, याची त्याची निंदा केली असती, तर कदाचित तुम्ही 2 तास हसला असतात आणि मंडपाच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याच वैदिक परंपरेची निंदा केली असती. म्हणून शब्द में कुछ नहीं होता, लेकिन शब्द जब किसी महात्मा के मुख से निकलते हैं तो आत्मज्ञान को छूकर जीवन में प्रकाश कर देते हैं. परंतु शब्द जेव्हा वैदिक परंपरेला धाडून येतात, शब्द जेव्हा संतांच्या विचारांनी येतात, त्यावेळेला नक्कीच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपल्या जीवनामध्ये वाईट विचारांचा त्याग करा, वाईट संगतीचा त्याग करा. नक्कीच आपलं जीवन राममय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एकदा चला आपलं जीवन, आपली कृतार्थता, आपला उद्धार, आपल्या जीवनाची कृतार्थता करून घ्यायची असेल तर आपलं आराध्य असणाऱ्या भगवान श्रीरामांचं 2 मिनिटं सर्वांनी जप करायचं आहे आणि याच ठिकाणी कीर्तनाला पूर्ण विराम द्यायचा. सर्वांनी 2 हातांचं वरती करा. राजा राम राम राम, सीता राम राम, राजा राम राम, सीता राम राम राम.
उद्देश फक्त एक ठेवा, धर्माला मोठं करा. धर्माचा उद्देश आम्ही ठेवला तर निश्चितच आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आवर्जून एक गोष्ट सांगेल की श्री रामचंद्र प्रभूंच्याच वंशामध्ये अवताराला आलेल्या राजा शिवछत्रपतींनी सगळ्यात मोठं प्राधान्य धर्माला दिलं. म्हणून काही बोलायचं असेल तर आपल्या धर्माबद्दल बोला, ऐकायचं असेल तर आपल्या धर्माबद्दल ऐका. जीवनामध्ये हसता उठता बसता झोपता संपूर्ण कर्म कार्य करता करता जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की जीवनामध्ये उद्धार करण्यासाठी हो चुकी है पीर पर्वत से पिघलनी चाहिए, हो चुकी है पीर पर्वत से पिघलनी चाहिए. इस महाराष्ट्र में फिर राजा शिव छत्रपति होने चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. मेरी कोशिश हमेशा यही रहती है कि महाराष्ट्र में फिर धर्म रहना चाहिए, हमेशा धर्म रहना चाहिए. 2 तास इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी सांगण्यापेक्षा आणि तुमचा टाइमपास करण्यापेक्षा धर्म टिकला पाहिजे, देश जगला पाहिजे आणि आपल्या देशामध्ये संस्कृती टिकली पाहिजे. याच्यासाठी जे काही तत्व सांगितलेलं आहे ते आपल्या जीवनामध्ये आत्मसात करा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करा. ते आत्मसात करण्यासाठी वारकरी संप्रदायामध्ये रथी महारथी विद्वान पंडित आहेत, वारकरी मंडळी आहेत, गायनाचार्य आहे, वादक आहेत. त्याच वादकांमधलं अग्रगण्य नाव, भरपूर कलाकार असतात परंतु त्या कलाकारांमध्ये जर गुणवत्तेबरोबर जर त्यांचं शील व्यवस्थित नसेल तर कदाचित तो धर्माला कलंक लागल्यासारखा ठरतो. आणि म्हणून तुम्हा सर्वांना अनेक वर्षापासून लाभलेले माझे बंधू भाऊ हरिभक्ती परायण आदरणीय वंदनीय कृष्ण महाराज आदरणीय दादांनी खूप चांगल्या प्रकारे मृदंगाची साथ केली. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. गेले 2 तास ज्यांनी सुंदर प्रकारे गायनाची साथ केली ते दोन्हीही त्याच प्रकारे आदरणीय दादांच्या वारकरी शिक्षण संस्थेतले संपूर्ण टाळकरी माळकरी वारकरी छोटे छोटे बालगोपाळ सगळ्यांनी चांगल्या प्रकारे गायनाची साथ केली. सर्वांना मनोभावे वंदन. त्याच प्रकारे विनेकरी दादा आहेत, आदरणीय बाबा आहेत, सर्वांनी चांगल्या प्रकारे साथ केलेली आहे. त्याच प्रकारे या ठिकाणी चोपदार आहेत. अशा सर्वांच्या योगदानाने या ठिकाणी 2 तास निर्विघ्नपणे सेवा पार पडलेली आहे. आज जवळच सेवा होती आणि म्हणून या ठिकाणी माझे आई वडील सुद्धा आलेले आहेत. खऱ्या अर्थाने मला स्वाभिमान वाटतो सांगायला की पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला आल्यानंतर वारकरी संप्रदायामध्ये मी यावं आणि आमच्या घरातलं एक जीव एका लेकराने वारकरी संप्रदायाची आणि धर्माची सेवा करावी ही माझ्या आई वडिलांची पहिल्यापासून फार इच्छा होती आणि ती ज्ञानोबा यांनी पूर्ण केली. आणि मला याचा जास्त आनंद आहे की मी पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला आले. कोयाडी माझं गाव आहे, माझी जन्मभूमी आहे आणि म्हणून मला आनंद आहे अशा या स्थानामध्ये या ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबा यांच्या पर्वामध्ये आपण जन्माला येऊन आपल्या हातून धर्माची, महाराष्ट्राची आणि वारकरी संप्रदायाची सेवा घडतीये. असो झालेली सेवा ज्ञानोबा यांच्या चरणावरती समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. जाता जाता धर्माचे 4 पाय आहेत, सत्य, दया, दान आणि तप. आणि धर्माचा जो एक पाय त्याचं नाव आहे दान. आणि म्हणून दातविमिती दान दीयते उपकारिणे देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. या अखंड हरिनाम सप्ताहाला ज्यांनी ज्यांनी अन्नदान केलंय, ज्यांनी ज्यांनी भूदान केलंय, धनदान केलंय त्या सर्व दात्यांना आणि आजच्या कीर्तनाचे दानशूर आहेत आपल्या गावचे भूमिपुत्र आदरणीय श्री संतोषजी ज्ञानोबा आगरकर. मी ज्ञानोबा यांच्या चरणी अखिल वारकरी संप्रदायाच्या वतीने आदरणीय पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करते की आगरकर परिवारांना त्यांच्या कन्या असतील, त्यांचे पुत्र असतील, आदरणीय ताईसाहेब असतील, त्यांना उदंड आयुष्य लाभावं आणि त्यांच्या आयुष्यातून अशाच प्रकारे देशाची, देवाची आणि धर्माची सेवा घडावी आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांना कृतार्थता प्राप्त व्हावी. झालेली सेवा ज्ञानोबा यांच्या चरणावरती समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर Thank you.
करे